दशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की या महाराष्ट्रातील प्रामुख्यानं फार मोठ्या संख्येनं असलेल्या बळीराजाच्या जीवनामध्ये सुख आनंद यावा याच्या पलीकडे दुसरं कुठलंही सांगणं नाही. विजयाचं सोनं म्हणजे आगामी विधानसभेचं हे लक्षात घ्या की शेवटी विजयाचं सोनं लुटण्याचे सर्व अधिकार लोकशाहीमध्ये मायबाप जनतेकडे असतात आणि मायबाप जनतेने जर या ठिकाणी पूर्ण ताकदीने पाठीमागे राहिले तर हे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही हे विजयाचं सोनं लुटू. आणि मला खात्री आहे की आमच्या मागं महायुतीच्या मागे या जिल्ह्यातलीच नाही तर संबंध महाराष्ट्रातली मायबाप जनता अतिशय ताकदीनं येणाऱ्या काळात उभी राहील. सर्वात सुरुवातीला मी या विजयादशम्याची आणि दसऱ्याच्या महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या महाराष्ट्रातील या तमाम बळीराजाला त्यांचं येणारं वर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं आयु आरोग्याचं जाऊ हीच मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज दसऱ्याच्या निमित्तानं एक तपानंतर मी या ठिकाणी पहिल्यांदा भगवानगडावर संत श्रेष्ठ भगवान बाबांचं दर्शन घेऊन समाधीचं मी सावरगावला होणाऱ्या या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहे जो गेली 10 वर्ष आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की या जिल्ह्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रातून त्या भक्तिशक्ती गडावर अनेक लोक सीमोल्लंघन करण्यासाठी दसऱ्या साजरा करण्यासाठी आणि विचाराचा सीमोल्लंघन ज्याला आपण म्हणू ते त्या ठिकाणी होतं आणि आज त्या मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे. भाऊ मुंडेसाहेब असताना जसं कळतं तसं स्वर्गीय मुंडेसाहेब ज्या वेळेस दसऱ्याच्या दिवशी गडावर दसरा मेळाव्याला जायचे सीमोल्लंघन करायला जायचे त्यावेळेस मी त्यांच्यासोबत असायचो आणि एकूणच तो अभूतपूर्व तिथं आलेला भक्तगण आणि विचार ऐकण्यासाठी आलेले सर्वच भक्त आणि त्यांच्यातला अभूतपूर्व प्रतिसाद आजही या क्षणाला मला आठवतो. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावरच तिथं महंतांनी परमपूजनीय हरिभक्तपरायण महंत नामदेव शास्त्री महाराजांनी जे जेवण ठेवलं असायचं ते जेवण करायचे आणि तिथून एक ऊर्जा घेऊन स्वर्गीय मुंडेसाहेब सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची कामं करण्यासाठी लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि लोकांसाठी संघर्ष करण्याची एक शक्ती घेऊन तिथून निघायचे आणि आमच्यासाठी दिवाळीपेक्षाही आणखीन इतर कुठल्या सणापेक्षाही स्वर्गीय मुंडेसाहेब असताना त्यांच्यासोबत दसरा मेळावा साजरा करणं हाच सगळ्यात मोठा सण लहानपणापासून आम्ही पाहिलेला आहे. 12 वर्ष या दसरा मेळाव्यापासून मी लांब होतो. आज योगायोगानं मी अनेकदा म्हणलं की प्रारब्धाने पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाला एकत्र केलं आहे आणि आज आमच्या भगिनींची आणि जनभावनेची इच्छा होती की मी त्या भक्तिशक्ती गडावरती सावरगावला मेळाव्याला यावं त्यामुळं मी या ठिकाणी जातो आहे. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो. भगवानगडावरती संत श्रेष्ठ बाबांनी सुरू केलेला हा दसरा मेळावा हा भगवानगडाचा वर्धापन दिन आहे. त्याची परंपरा फार जुनी आहे. ज्या दिवशी या गडाचं भूमिपूजन झालं आणि गडाचा वर्धापन दिन हा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून दसरा साजरा करून सोनं वाटून संत भगवान बाबा करायचे तीच परंपरा पुढे स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू ठेवली
आणि त्यानंतर गडावर त्या ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला काही अडचणी आल्या, म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांचा तो वारसा पंकजाताई या ठिकाणी गेली 10 वर्ष झालं चालवतात. हा शुद्ध विचारांचा मेळावा आहे, दसरा मेळावा आहे. याच्यात कुठलंही राजकीय कोनातून पाहणं हे मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि ही दसऱ्याची परंपरा संत भगवान बाबांनी घालून दिलेली ती एकमेव भगवान गडाची आहे. आणि आता आज या ठिकाणी स्वाभाविक आहे की आज एक दसरा मेळावा होतो आहे, नारायणगडावर होतो आहे. आमची भक्ती तिथंसुद्धा आहे, आम्ही तिथेही नतमस्तक होतो. पण आज तो दसरा पहिल्याच वर्षी या ठिकाणी या बीड जिल्ह्यात त्या गडावरती होत आहे. भाऊ काय साकडा असणार आहे देणार आहात आणि आजचा तुमचा दिनक्रम कसा असणार आहे? भगवान गडावरती जाणार आहात आणि त्यानंतर भगवान भक्ती गडावरती देखील जाणार आहात. सुरुवातीला मी या विजयादशमीची आणि दसऱ्याच्या महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि माझ्या महाराष्ट्रातील या तमाम बळीराजाला त्यांचं येणारं वर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं आयु आरोग्याचं जावं हीच मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज दसऱ्याच्या निमित्तानं एक तपानंतर मी या ठिकाणी पहिल्यांदा भगवान गडावर संत श्रेष्ठ भगवान बाबांचं दर्शन घेऊन समाधीचं मी सावरगावला होणाऱ्या या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहे, जो गेली 10 वर्ष आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की या जिल्ह्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रातून त्या भक्तिशक्ती गडावर अनेक लोक सीमोल्लंघन करण्यासाठी, दसरा साजरा करण्यासाठी आणि विचाराचा सीमोल्लंघन ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी होतं. आणि आज त्या मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे. भाऊ, मुंडे साहेब असताना तुम्ही भगवान गडावर जो दसरा मेळावा होता त्याला देखील उपस्थित राहायचा, काय नेमकं सांगा? मला जसं कळतं तसं स्वर्गीय मुंडे साहेब ज्या वेळेस दसऱ्याच्या दिवशी गडावर दसरा मेळाव्याला जायचे, सीमोल्लंघन करायला जायचे, त्यावेळेस मी त्यांच्यासोबत असायचो. आणि एकूणच तो अभूतपूर्व तिथं आलेला भक्तगण आणि विचार ऐकण्यासाठी आलेले सर्वच भक्त आणि त्यांच्यातला अभूतपूर्व प्रतिसाद आजही या क्षणाला मला आठवतो. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भगवान गडावरच तिथं महंतांनी परमपूजनीय हरिभक्त परायण महंत नामदेव शास्त्री महाराजांनी जे जेवण ठेवलं असायचं ते जेवण करायचे. आणि तिथून एक ऊर्जा घेऊन स्वर्गीय मुंडेसाहेब सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची कामं करण्यासाठी, लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि लोकांसाठी संघर्ष करण्याची एक शक्ती घेऊन तिथून निघायची. आणि आमच्यासाठी दिवाळीपेक्षाही आणखीन इतर कुठल्या सणापेक्षाही स्वर्गीय मुंडेसाहेब असताना त्यांच्यासोबत दसरा मेळावा साजरा करणं हाच सगळ्यात मोठा सण लहानपणापासून आम्ही पाहिलेला. 12 वर्ष या दसरा मेळाव्यापासून मी लांब होतो. आज योगायोगानं मी अनेकदा म्हणलं की प्रारब्धाने पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाला एकत्र केलं आहे. आणि आज आमच्या भगिनींची आणि जनभावनेची इच्छा होती की मी त्या भक्तिशक्ती गडावरती सावरगावला मेळाव्याला यावं, त्यामुळं मी या ठिकाणी जातो. भाऊ, विरोधक म्हणतात की हे राजकीय मेळावे आहेत, कसं पाहता? एकूणच जिल्ह्यात 2 देखील मेळावे. एक लक्षात घ्या, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो. भगवान गडावरती संत श्रेष्ठ बाबांनी सुरू केलेला हा दसरा मेळावा
हा भगवानगडाचा वर्धापन दिन आहे. त्याची परंपरा फार जुनी आहे. ज्या दिवशी या गडाचं भूमिपूजन झालं आणि गडाचा वर्धापन दिन हा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून दसरा साजरा करून सोनं वाटून संत भगवान बाबा करायचे, तीच परंपरा पुढे स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू ठेवली. आणि त्यानंतर गडावर त्या ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला काही अडचणी आल्या, म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांचा तो वारसा पंकजाताई या ठिकाणी गेली 10 वर्ष झालं चालवतात. हा शुद्ध विचारांचा मेळावा, दसरा मेळावा, याच्यात कुठलंही राजकीय कोनातून पाहणं हे मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि ही दसऱ्याची परंपरा संत भगवान बाबांनी घालून दिलेली ती एकमेव भगवान गडाची. आणि आता आज या ठिकाणी स्वाभाविक आहे की आज एक दसरा मेळावा होतो आहे, नारायणगडावर होत आहे. आमची वृत्ती तिथं सुद्धा आम्ही तिथेही नतमस्तक होतो. पण आज तो दसरा पहिल्याच वर्षी या ठिकाणी या बीड जिल्ह्यात त्या गडावरती होतो. भाऊ, काही साकडा असणार आहे का? विजयादशमी आहे, आगामी विधानसभा आहेत, काही साकडा असणार आहे का? एक लक्षात घ्या, विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की या महाराष्ट्रातील प्रामुख्यानं फार मोठ्या संख्येनं असलेल्या बळीराजाच्या जीवनामध्ये सुख आनंद यावा, याच्या पलीकडे दुसरं कुठलंही साकडं नाही. विजयाचं सोनं म्हणजे आगामी विधानसभेचं घटणार आहे. हे लक्षात घ्या की शेवटी विजयाचं सोनं लुटण्याचे सर्व अधिकार लोकशाहीमध्ये मायबाप जनतेकडे असतात. आणि मायबाप जनतेने जर या ठिकाणी पूर्ण ताकदीने पाठीमागे राहिलं तर हे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही हे विजयाचं सोनं लुटू. आणि मला खात्री आहे की आमच्या मागं, महायुतीच्या मागे या जिल्ह्यातलीच नाही तर संबंध महाराष्ट्रातली मायबाप जनता अतिशय ताकदीनं येणाऱ्या काळात उभी आहे. ओके, थँक्यू. दशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की या महाराष्ट्रातील प्रामुख्यानं फार मोठ्या संख्येनं असलेल्या बळीराजाच्या जीवनामध्ये सुख आनंद यावा, याच्या पलीकडे दुसरं कुठलंही साकडं नाही. विजयाचं सोनं म्हणजे आगामी विधानसभेचं घटणार आहे. हे लक्षात घ्या की शेवटी विजयाचं सोनं लुटण्याचे सर्व अधिकार लोकशाहीमध्ये मायबाप जनतेकडे असतात. आणि मायबाप जनतेने जर या ठिकाणी पूर्ण ताकदीने पाठीमागे राहिलं तर हे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही हे विजयाचं सोनं लुटू. आणि मला खात्री आहे की आमच्या मागं, महायुतीच्या मागे या जिल्ह्यातलीच नाही तर संबंध महाराष्ट्रातली मायबाप जनता अतिशय ताकदीनं येणाऱ्या काळात उभी राहील.